SPN न्यूज आवाज नाशिकचा। नमस्कार, मी शशिकांत निर्मळ। आपण पाहतात SPN न्यूज नाशिक आवाज नाशिकचा। आपण आज आहोत सातपूर राजवाडा या ठिकाणी, कारण याचे एकमेव असं आहे की आता काही दिवसांवर नाशिक मनपा निवडणूक येऊन ठेपलेली आहे। परंतु नाशिकचं सध्याचे चित्र जे आहे, राजकारणाचं जे चित्र आहे, सर्वजण पक्षांतर करत आहे। निष्ठा कुणाची राहिलीच नाही असा समज प्रत्येक नागरिकाचा झालेला आहे। नाशिक मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2-3 दिवसांमध्ये अनेक पक्षांतर झाले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तसेच मनसेचे माजी महापौर यतीन वाघ आणि विनायक पांडे यांनी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि मोठ्या जोमाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस म्हणून ज्यांना ओळखले जायचं असे दिनकर अण्णा पाटील यांनी देखील भाजपाची जी कमळ फुलवण्याचा जो निर्धार केला आहे प्रभाग 9 मध्ये, तो देखील सर्वांसाठी डोळे झाक की उघड झाक करणारी जी घटना होती, अशी घटना नाशिकमध्ये सध्या घडलेली आहे। एकंदरीतच पक्षांतर हे प्रत्येक पक्षात होत असते, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीकडे निष्ठा सोडून प्रत्येक जण आपली निष्ठा जपण्याचा प्रयत्न करीत असतो। एकेकाळी लबाडांचा पक्ष हे दिनकर अण्णा पाटलांचं वक्तव्य होतं आणि पुन्हा त्याच पक्षात त्यांनी प्रवेश केला। याच अनुषंगाने सामान्य नाशिककर आणि सामान्य नागरिक हा निश्चितच नाराज झालेला आहे। माझ्या उजव्या हातावर आपण बघू शकता की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी स्मारक आहे। या ठिकाणी आपण आलेलो आहोत। याच ठिकाणी काही सामान्य नागरिक आहे जे की सातपूर राजवाडा येथील रहिवासी आहेत। त्यांना ही बात तसली पडली नाही की पक्षांतर होत आहे, सारखं वारंवार पक्षांतर या ठिकाणी होत आहे, निष्ठा नावाची गोष्टच राहिलेली नाही आहे। या ठिकाणी हनुमंत काळे म्हणून रहिवासी आहे, आपण त्यांना विचारलं आहोत। एकंदरीत आता नाशिक मनपा निवडणूक लागलेली आहेत आणि सर्वजण पक्षांतर करत आहेत। निष्ठा राखायची, श्रद्धा कुणावर ठेवायची यामध्ये काही दुमत राहिलंच नाही। याबद्दल आपण काय सांगाल? मी माझ्या समाजाला आवाहन करतो का आपण गुलामीसारखे आपण कधी आचरणात असं आणू नये आणि फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे जे उमेदवार आहेत त्यांना मतदान करावं असं मी सर्वांना जनतेला आवाहन करतो आहे। जय भीम, जय महाराष्ट्र। एकंदरीत जर आपण बघितलं की आता निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत, बहुतांश लोकांनी पक्षांतर केलं आहे। त्यामध्ये दिनकर पाटील असतील, विनायक पांडे असतील, यतीन वाघ असतील, यांनी सर्वांनी भाजपाची दोर हाताशी धरलेली आहे। याबद्दल काय सांगाल? मी तर हे लोक सगळे स्वार्थी आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी यांनी पक्षांतर बदल किती पक्ष यांनी बदललेले आहे। कोणी काँग्रेसमधून जातं, BJP मध्ये जातं, कोणी BJP सोडतं, मनसेमध्ये जातं, अशा अनेक मनसेमधून परत BJP मध्ये जातं आणि यांचा हा स्वतःचा स्वार्थ बघून सगळ्यांनी लोकशाही राज्यामध्ये फुले आंबेडकर शाहूच्या विचारांना अशा लोकांना, नगरसेवकांना तुम्ही मतदान करावं असं मी या ठिकाणी आव्हान देतो। जर बघितलं तर आता एकंदरीत नाशिक मनपा निवडणूक सातपूर राजवाड्यामधून देखील बहुतांश आपले रहिवासी जे आहेत ते इच्छुक उमेदवार आहेत, जे की नाशिक मनपा नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून ज्यांनी नगरसेवकासाठी फॉर्म भरलेला आहे। याबद्दल एकंदरीत खूप उमेदवार आपल्या सातपूर राजवाड्यात आहे। याबद्दल काय सांगाल? आम्ही आमच्या समाजासाठी, आमच्या समाजाची सेवा आज 30-40 वर्षापासून आम्ही आमच्या समाजाची सेवा करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिपब्लिकन पक्ष संकल्पित रिपायतर्फे मी या ठिकाणी बोलतो का सर्वांनी आपल्या समाजातील घटकांना ज्या ठिकाणी जो आपले उमेदवार उभे राहिलेले आहेत जनतेनं त्यांना निवडून देण्याचं मी आवाहन करीत आहे। एकंदरीत आता विश्वास ठेवायचा कुणावर? तुम्ही म्हणता की फुले शाहू आंबेडकरी विचाराचे जे उमेदवार असतील त्यांना नगरसेवक पदासाठी आपण मतदान करावं, परंतु विश्वास ठेवायचा कुणावर? आता जो व्यक्ती तुमच्यासाठी कार्य करेल त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवायचा की अजून कुणावरती ठेवायचा? याबद्दल काय सांगाल? विश्वास कोणावरती ठेवायचा? विश्वास मी ठेवणारे जनतेवर, आमच्या समाजातील जे खरे नेतृत्व असेल, आमच्या संकल्पित आयचे RTIचे नेते प्रकाशजी पगारे सर आणि आमच्या मागे जो समाज आहे त्या समाजाला आवाहन करतो का आपण लोकशाही राज्यामध्ये आपल्याला मतदान देण्याचा अधिकार आहे। कुणाला न घाबरता आपण लोकशाही राज्यामध्ये फुले आंबेडकरी विचारांच्या ह्या लोकांनाच मतदान करावं अशी मी विनंती करतो। जेही फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचे जे उमेदवार आहे त्यांनाच मतदान करावं असे या ठिकाणी हनुमंत काळे सांगता आहेत।
अजून एक तुम्ही सामान्य जनतेला जे की आज बघितलं असेल की सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाकडे भरपूर प्रमाणात पक्षांतर झालं आहे, म्हणजे ज्यांनी पक्ष हाताशी धरला आहे आणि ते अगोदर समाजाचे कार्यकर्ते होते, असंख्य पक्ष सोडून त्यांनी असंख्य पक्षांमध्ये त्यांनी प्रवेश करून आता नंतर शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी यांची जोर हाताशी धरलेली आहे, याबद्दल काय सांगाल? यांनी जी जोर हाताशी धरली ती चांगली नाहीये. आपल्याला आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे नियम दिलेले, कायदे दिलेले, त्या कायद्याप्रमाणे संविधान बचाव म्हणून नगरसेवक निवडून आलेल्या वंचित असो RPIचे कोणी बी उमेदवार निवडून जर आले तर त्यांनी संविधान बचाव जसे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आमची आंबेडकरी चळवळ, आंबेडकर चळवळीचे नेते आहेत, त्यांनी या जो आपण गुलामगिरीचे राज्य या ठिकाणी आणून देऊ नये आणि जनतेनं चांगल्या चांगल्या प्रकारे मतदान करावं असं मी आवाहन करत आहे. निश्चितच लोकशाही वाचविण्यासाठी, संविधान वाचविण्यासाठी होणाऱ्या प्रत्येक वंचित घटकाच्या नगरसेवकाने हा पुढाकार घेतला पाहिजे आणि ही आंबेडकरी चळवळ ही अजूनही अशी जागृत ठेवली पाहिजे, असंच मत यावेळी हनुमंत काळे यांनी व्यक्त केलं आहे. तसंच या ठिकाणी भिवानंद आप्पा काळे ज्यांचे की आंबेडकरी चळवळीमध्ये खूप मोठं असं योगदान यापूर्वी राहिलेलं आहे, परंतु एकंदरीत आता जर नाशिक मनपा निवडणूक आलेली आहे, असंख्य आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते तसेच बहुजन समाजातील जे नेते मंडळी आहे ते पक्षांतर करत आहे. शिवसेना शिंदे गट असेल, भारतीय जनता पार्टी असेल, कुठेतरी आंबेडकरी चळवळ तशी बहुजन समाजासाठी उभी केलेली चळवळ ही भरकटलेली वाटते का? आपल्याला आपण काय सांगाल? खऱ्या अर्थानं तर बाबासाहेबांच्या पाऊल टाकून विचारावर चालण्यासाठी खरी रिपब्लिकन पक्ष चळवळ जी दलित चळवळ होती ती खऱ्या अर्थानं अतिशय प्रखर चळवळ होती की त्या वेळची चळवळ म्हणजे आम्ही त्या चळवळीमध्ये काम केलेलं आहे. बालदलित मुक्ती सेना असो, RPI असो, या सगळ्या चळवळीतून जाताना अंगावरती किती केसेस होतील, काय होतील आणि संघटन इतकं मजबूत होतं, परंतु त्या संघटनेला कुठेतरी आता गालबोट झालेलं आहे आणि या देशामध्ये जातींचं धर्मांतरवाद्यांचं सरकार आल्यामुळे काय या दलित चळवळीला अतिशय फाटे फुटले आणि ही चळवळ एकत्र ठेवली नाही. या चळवळीचे कसे शकले होतील, कसे तुकडे तुकडे होतील हेच या लोकांनी पाहिलं आणि त्यामुळे आज अतिशय वातावरण झाली. हो, अनेक दलित चळवळीचे अनेक गट झालेले आहेत. कोणी भाजपाकडे जात आहे, तर कोणी शिवसेनेकडे जात आहे, तर कोणी काँग्रेसकडे जाते, कोणी वंचितकडे, मनसेकडे जाते. अशा प्रकारची ही जी वाटचाल झालेली आहे आणि 5 वर्ष आम्ही संघटनेचं काम करायचं, दलित चळवळीचं काम करायचं आणि जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा लोकांच्या दारोदार फिरायची ही शोकांती काय. यामध्ये तुम्हाला एक माझा महत्वाचा प्रश्न असेल की आपण जर बघितलं की बहुजन समाजासाठी जे नेतृत्व म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस म्हणून ज्यांना संबोधण्यात आलं होतं, ज्यांना ते पद दिलं होतं, असे दिनकर अण्णा पाटील यांनी सर्व नाशिककरांनाच मोठा धक्का दिला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला धक्का दिला आहे की एकीकडे त्यांनी लबाडाचा पक्ष म्हटलं होतं भारतीय जनता पार्टीला आणि एकीकडे त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे गटाची आणि मनसेची युती झाली, त्याच अनुषंगाने त्यांनी डान्स पण केला होता आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. याबद्दल आपण काय सांगाल? त्यांचं पक्ष बदलण्याचं काम म्हणजे तुम्हाला मी सांगतो, बहीण मायावती यांच्या तिकिटावर त्यांनी खासदारकी लढली होती. काँग्रेसमध्ये नागिन डान्स केला होता. डान्सच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, पक्ष बदलण्याच्या बाबतीत तर सांगायचं दिनकर पाटला एवढे जर कोणी रंग बदलत असेल, सरडा आपण सरड्याला बदनाम करतो, पण तो सरडा बदनाम नसून असे लोक रंग बदलतात आणि पक्ष बदलतात. त्याबद्दल त्याला काय तुम्ही बघितलं, काँग्रेसमध्ये असताना नागिन डान्स वरती करत होते. आता मनसेमध्ये सकाळचं पेढा पचत नाही तर दुसऱ्या दिवशी लगेच विनायक पांडेच्या कानात काय सांगत होते, कोणते आपल्याला जायचंय का काय, उलट पत्र दिवे मराठी छापून आलेलं आहे. अशा पद्धतीने चळवळीचा जो नाश, पक्षाचा नाश केलेला आहे. मी तर म्हणतो या ज्या मोठ्या राजकीय पक्षांनी आहे ना, अशा या रंग बदलू सरड्यांना पक्षात सुद्धा घ्यायला नको होतं आणि पक्षाची उलट तुम्ही नुसतं सिंहासनासाठी तुम्हाला सत्ता पाहिजे म्हणून तुम्ही कोणाच्याही तोडफोड कराल आणि कोणाच्याही विचाराला सोडून लावायचं काम या पद्धतीने होतं, हे चुकीचं होतं. आणि आता एक प्रश्न तुमच्यावरती आहे, तुम्ही देखील सत्ताधारी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि कुठेतरी तुम्हाला वाटतं की आंबेडकर चळवळीला तुम्ही भरकटवताय असं वाटतं का? शिंदे साहेबांच्या चळवळीत जाण्याचं म्हणजे आदरणीय शिंदे साहेबांनी तुम्ही बघितलं, इंदू मिलचा प्रश्न आमचा अनेक वर्षापासून, म्हणजे मी दलित चळवळीत काम करतो आणि इंदू मिलचा प्रश्न हा अनेक वर्षापासून राहिलेला होता. तो शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यावरती त्याला पूर्ण स्वरूप आणलेले. पुढच्या वर्षी त्याचं उद्घाटन होईल, कारण मी स्वतः 6 डिसेंबरला गेलो
पूर्ण स्ट्रक्चर उभं झालेलं आहे. फक्त बाबासाहेबांचा पुतळा बसवण्याचं काम बाकी आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने जर आपल्या माझ्या राजाचं, माझ्या बाबासाहेबांचं, घटनेच्या शिल्पकाराचं जर एवढं मोठं स्मारक हे काँग्रेसच्या काळापासून असू द्या, आम्ही लढलो त्याच्यासाठी, शिवसेनेची सत्ता होती त्याच्यासाठी लढलो, कोणी केलं नाही, हे काम शिंदे साहेबांनी केलं. म्हणून त्या विचाराशी आम्ही सहमत होऊन त्यामध्ये काम करत असताना देखील मी श्रमचं काम करतो. माझ्या झोपडपट्ट्या ज्या आहेत 149 झोपडपट्ट्या ज्या माझ्या महानगरामध्ये आहे ते सगळे दलित वस्ती आहे आणि तेच काम आजपर्यंत मी करतो. मी काही उपजिल्हा प्रमुख नाहीये, मी काही शाखा प्रमुख नाहीये. मी जे काम करतो हे माझ्या दलित चळवळीचंच काम त्या शिवसेनेच्या संघटनेमध्ये आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, रेपाळे साहेब असतील, संजयजी बच्चाव असतील, या अजय बोरसे असतील किंवा आमचे शिरसाट सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट यांच्यामुळं आम्ही आमच्या समाजाचंच काम करतोय. असंच शिंदे गटामध्ये निश्चितच एकंदरीत जर बघितलं की परखड मत तुम्ही असं शिंदे गटात जरी काम करत असले परंतु एकवट कारण आज जर बघितलं तर खूप सुंदर असं गाणं या बाबासाहेबांवरती तयार केलं होतं की नाही कधीच पटणार नाही अशी मनधरणी चतुराई, बोले ठासून भिंतात आई, बाबा जमायचं आपलं नाही, अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही. परंतु आज जवळपास जर बघितलं की सत्ताधारी पक्षाकडे रांगा लागताय, याबद्दल काय सांगाल की मला तिकीट मिळावं यासाठी आपण काय बोलाल? नाही, मी माझ्या तिकिटाच्या बाबतीत आजही पर्यंत कुणाशी बोललो नाही. जर त्यांना पटलं, त्यांना माझ्यावर विश्वास असेल, त्यांना जर दलित समाजाचा उद्धार करायचा असेल, जसं बाबासाहेब असेल, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले यांनी ओबीसी, दलित, बहुजन या समाजासाठी काम केलेलं आहे असं शिंदे साहेबांना जर वाटलं, रेपाळे साहेबांना जर वाटलं की एका दलित कार्यकर्त्याला आपण जसं बाळासाहेबांनी एका साध्या चर्मकार समाजाच्या माणसाला, बबनरावला आमदार मंत्री केलं, असं जर शिंदे साहेबांना वाटलं की आपल्या चळवळीमध्ये दलित समाजाचा कार्यकर्ता याला मोठं करायचं असेल तर त्यांनी मला तिकीट दिलं तर मी निश्चितच त्याचं सोनं करेन. निश्चितच जर असं कुठं आता वाटतं आहे की नामदेव ढसाळ साहेबांची उणीव वाचत आहे, जर एखादा पॅन्थर असा जर पक्षांतर करत असेल तर नामदेव ढसाळ साहेब असते तर काय केलं असतं अशा पक्ष बदलणाऱ्या कार्यकर्त्याला? नामदेवरावांचं आदरच आहे. नामदेवराव पद्मश्री होते आणि मी पण त्यांच्याही नेतृत्वाखाली काम केलं. आणि नामदेव दादाचं काम असं होतं, ते बाळासाहेबांना देखील प्रकट बोलायचे, बाळासाहेबांचे मित्रच होते ते, परंतु त्यांनी कधी स्वाभिमान म्हणजे असं गहाण केला नाही. ते जर पाहिजे असतं तर ते बाळासाहेबांमुळे केव्हाच मंत्री झाले असते. परंतु त्याच पावलावरती पाऊल म्हणून मी तुम्हाला सांगतो, जसं नामदेवराव असतील, जसे बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं त्याच पद्धतीने ताट मानेनं आज देखील शिवसेनेत तसंच काम करतोय. ते फक्त दलित चळवळीच्या झोपडपट्टी महासंघाचंच काम करतोय. निश्चितच तुम्ही झोपडपट्टी महासंघाचं काम करता, उन्नती संघाचं का झोपडपट्टीच्या उन्नतीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. परंतु येणाऱ्या नाशिक मनपा निवडणुकीत तुम्ही दलित चळवळीतील नेत्यांना, जनतेला आणि बहुजन समाजातील नागरिकांना काय आवाहन कराल? मी तर हेच आवाहन करेल जे नाशिक जनतेला की जोही आपल्या समस्यांची जाण ज्याला असेल आणि ज्यांनी आता भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं तुम्ही बघितलं, लंडन मधलं घर असेल किंवा इंदू मिल असेल, अनेक असे जे प्रकल्प आहेत ते जे केलेले आहेत त्याच्यामुळे आमची दलित जनता सुज्ञ आहे. आणि ते कोणाच्या ओटीत बाबासाहेबांनी धीरूभाई अंबानीलाही एकच मताचा अधिकार दिला आहे आणि साध्या दलित गरिबाला देखील एकच मताचा अधिकार दिला. हा मताचा जो अधिकार आहे तो मतदार सुज्ञ आहेत. ते बरोबर यावेळेस किती कोणाचं पक्षांतर होऊ द्या पण मतदार राजा हा सुज्ञ आहे. हा तो त्याचा अधिकार बजावल्याशिवाय राहणार नाही आणि एकदम चांगल्या पद्धतीने बजवेल. अशीच बाबासाहेबांच्या पावलावर त्यांच्या विचारावर चालण्यासाठी मी ह्या विचाराचा आहे म्हणून तसंच सांगेन. निश्चितच बाबासाहेबांच्या विचारावर चालण्यासाठी भिवानंद आप्पा काळे यांनी तमाम जनतेला आवाहन केलेलं आहे, बहुजन समाजातील जनतेला देखील आवाहन केलं आहे. भिवानंद आप्पा काळे, आपलं धन्यवाद, आपण आमच्याशी बातचीत केली. धन्यवाद. आपल्या चॅनलचंही खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. असंच आपल्या चॅनलने ज्या आम्हाला जी महाराष्ट्रभर प्रसिद्धी दिली त्याबद्दल मी आपल्या चॅनलच्या संपादकाचे व तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्वांना जय भीम, जय संविधान. निश्चितच जय भीम, जय संविधान अशी यावेळी घोषणा दिलेली आहे भिवानंद काळे यांनी. आपण पाहत होता एसपी न्यूज नाशिक, आवाज नाशिकचा. मतदान कुणाला करायचं आणि मतदान म्हणजे मतदान हे मतदान नसून मताचा जो अधिकार आहे तो अधिकार आपण सर्वांनी बजवावा असंच भिवानंद काळे यांनी सांगितलेलं आहे. आपण पाहत होता एसपी न्यूज नाशिक, आवाज नाशिकचा. कॅमेरामन सोहेल खानसह मी शशिकांत निर्मळ. धन्यवाद. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे. त्याचं नाव आहे SPN न्यूज, आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला
आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.